मंडळी, तुमचं स्वागत आहे का पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईस, माझं नाव आहे केतन आणि तुम्ही बघताय वाईब विथ केतनचा ब्लॉग. तर गाईस, आम्ही जातोय आता प्रभादेवीला, म्हणजे परेल वर्कशॉपला जातोय. तर आता आपण भेटूया तुम्हाला स्टेशनला. गाईस, आता आम्ही पोहोचलो जोगेश्वरी स्टेशनला. आता पकडणार फास्ट ट्रेन चर्चगेटची. मग आम्हाला पुन्हा ब्रिज पकडून दादरवरून स्लोला जायचं आहे. तर मी आता आलो युवराजसोबत. बिचारायला झोपायला नाही दिलं मी. काल रक्षाबंधन होता म्हणून काल जरा तो थकलेला. रात्री 12 वाजता 1 वाजता आला. तर आपण भेटूया तुम्हाला आता ट्रेनमध्ये. गाईस, आता आम्हाला ट्रेन भेटली आहे चर्चगेट फास्ट. आम्ही जातो प्रभादेवीला आणि मला जाऊन प्रभादेवीला भेटतो. आम्ही आता आलेलो आहे दादरला. फास्ट प्रभादेवीला थांबत नाही म्हणून आता आम्ही ट्रेन स्विच करतो आहे प्लॅटफॉर्मवरून. चर्चगेट लागले, बोरिवली लागली आहे. हां, ती बघ, ही 9:27 यार. तर भेटूया तुम्हाला प्रभादेवी. मी आता प्रभादेवी स्टेशनला पोचलो आहे. आता वाजले 9:34. तर आम्ही जातो आहे परेल वर्कशॉपला. तर गाईस, आता आम्ही आलेलो आहे प्रभादेवीला युवराजसोबत. युवराजची आत्ता हालत बघा आणि नंतर हालत बघा. तर आता आपण जाऊया परेल वर्कशॉप, मग नंतर गणसंकुल. मग मी थोडेसेच गणपती कॅप्चर करायला, कारण की आम्हाला सवय नाही इकडच्याबद्दल, म्हणून लेट्स. तर गाईस, आम्ही आता एंटर झालो आहोत गणेश नगरी, म्हणजे लाडानी बोलतात लालबाग नगरी. फुल ऑन डेकोरेशन चालू झाले आहेत गणपतीचे, बॅनरसाठी फुल ऑन. तर फक्त काहीच दिवस राहिले आपल्या बाप्पाच्या आगमनाला. तर तुम्ही हा ब्लॉग पूर्णच बघा आणि जो पण चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याला पहा माझा फिल्मिंग माहिती. काहीच आम्ही कलागंध आर्ट्स म्हणजे परेल वर्कशॉपला आलेलो आहोत. इथे बघू शकता तुम्ही, फुल ऑन क्राऊड, फुल सिक्युरिटी वगैरे. तर आपण जाऊया आतमध्ये अलाउड नाही आहे, तर बाहेर आल्यावरती गणपती बघायला भेटेल आपल्याला. तर गाईस, आता आम्ही जातो आहे गणसंकुल वर्कशॉपला. मी आणि युवराज जातो आहे. तर परेल वर्कशॉपला कसं आहे, थोडंसं व्हिडिओ शूटिंगसाठी आम्ही ट्राय केलेला, पण एक क्लिप काढली आहे, मी तुम्हाला दाखवतो. ही बघा, गाईस, गणपती समोरच आहे. ही एक क्लिप आहे, तिकडून आम्ही आता आलो आहे. तर आता आम्ही जातो आहे गणसंकुल वर्कशॉपला. गणसंकुल आणि हा ब्रिज तुम्हाला लक्षात यायचं असेल, काही व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असाल. तर जरा आता गाईस, आम्ही आता पोचलो आहोत गणसंकुलला. हे गणसंकुलचा बॅक गेट आहे. आता आम्ही जातो आहे फ्रंट गेटला. गाईस, गणसंकुलला आलेलो आहोत आम्ही आणि इथे सर्व वादन ढोल ताशा पथक आलेले आहेत आज. या इथे पण आता गणसंकुलला गोड म्हणतात इथे. पाचची मूर्ती आम्ही नाही दाखवतो, इनकम्प्लीट आहे. तर आम्ही दाखवतो तुम्हाला छोटे गणपती.
गणसंकुलमध्ये एक नंबर गणपती आहेत, सॉलिड गणपती आहेत. तर आम्ही थोडासा आता नाश्ता करतो आणि मग आता तुम्हाला भेटतो आगमनच्या वेळी. तर काहीच आमचं नाश्ता पाणी वगैरे झालं. तर आता मी आगमनसाठी फक्त थांबलो आहे. पब्लिक बघू शकतात सर्व. इथे आमच्या समोर एक गणपतीची ट्रॉली आहे, गीतनगरचा महाराजाची ट्रॉली आहे. सर्व आगमन मी गणसंकुलमधून कॅप्चर करू शकतो. क्राऊड तर नाही आहे गणसंकुलमध्ये, परिवर्क्षमध्ये आहे. गणसंकुलमध्ये कसं म्हणजे आपण व्हिडिओज वगैरे काढू शकतो, पण इनकम्प्लीट मूर्त्याच्या नाही, कंप्लीट मूर्त्याच्या. तर आपण भेटूया आगमनच्या वेळेस. आता आम्ही आहे प्रभादेवीला. तर आम्ही जातो आहे घरी कारण की खूप थकलो आहे. संध्याकाळीचा पण आगमन शूट करायचा आहे. इन्व्हिटेशन आलं आहे श्यामनगरचा राजाचा. ही गुड न्यूज होती. फुल क्राऊड होता. जे आम्ही धावलो आहे ना गाईस, हा रस्ता पूर्ण बंद केला आहे आणि त्या साईडचा रस्तासुद्धा बंद केला आहे. सिक्युरिटी खूप चांगली होती. सर्व कार्यकर्ते वगैरे खूप चांगले होते, व्हिडिओ शूट करायला देत होते. धन्यवाद मंडळांनी जे आम्हाला खूप हे केलं व्हिडिओग्राफीवाल्यांना. आणि एक ना डिस्क्लेमर देतो आहे मी की सेल्फी स्टिकवाल्यांनी कृपया करून पाठी उभं राहावे. कारण की आम्ही जसे व्हिडिओग्राफर आणि आमच्यासारखे व्हिडिओग्राफरवाल्यांनी जर तुम्ही व्हिडिओ काढला तर आमची
तुमच्या आधीच सेल्फी स्टिक येते म्हणून जरा प्रॉब्लेम होतो आहे. कृपया करून सेल्फी स्टिकवर आणि पार्टी राहावे हीच एक नम्र विनंती आहे. तर आता आम्ही जातो आहे घरी. तुम्ही बघत राहा माझा पूर्ण ब्लॉग. माझ्यासाठी गाईस प्लीज लाईक करा आणि या युवराजसाठी प्लीज लाईक करा. या गाईस कमेंटमध्ये भरून टाका गणपती बाप्पा मोरया. आमच्यासमोर एक मोठी उंच मूर्ती आहे, तुम्ही सुद्धा बघू शकता. 2 मिनिटं गर्दी तर एवढी आहे. हे बघा गणपती बाप्पा मोरया.